नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया टोमॅटोची चटणी। त्यासाठी बघा, कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झालेली आहे। त्यामध्ये थोडंसं तेल काढून घेऊया। अर्धी पळी तेल काढायचं आणि गरम होऊन देऊ। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, छोटा अर्धा चमचा मोहरी जरी टाकली तरी चालेल। फोडणीमध्ये थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायची आपल्याला, कढीपत्ता, लसूण आणि हिरवी मिरची, थोडंसं आलं जरी टाकलं तरी चालेल आणि नाही टाकलं तरी पण चालेल। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 पोपटी कलरच्या मिरच्या मी कुटून घेतलेल्या आहेत। असं मोठ्या मोठ्या कुटायचं, माझी चटणी छान लागते। असं भाजलं की नाही की त्याच्यामध्ये मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत। जास्त बारीक पण नाही, जास्त मोठे नाही कापलेले, मध्यम कापलेले आहेत आणि ह्यांना परतून घेऊया। कांदा मस्त असा भाजलेला आहे। गॅस करणार आहे थोडासा बारीक, कारण मसाले टाकताना गॅस बारीक करायचा। कोल्हापुरी मसाला आपला 1.5 चमचा टाकलेला आहे। 1 चमचा जिरे धने पावडर, थोडीशी हळद मिक्स करून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, परतून घेऊया। त्याच्यामध्ये अर्धा किलो टोमॅटो स्वच्छ धुवून त्याचं बी काढून असं कापून घेतलेलं आहे। चॉपरला जरी केलं तरी पण चालेल। मिक्स करून घेते। मसाला टाकताना गॅस मी बारीक केला होता आणि चांगलं फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस परत केला होता मीडियम। आता फक्त ह्याला काय करणार आहे, 2 मिनिटासाठी मीडियम गॅसवर ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे। मीडियम गॅसवर 2 मिनिटं मी झाकण ठेवलं, तर झाकण आपण काढून घेऊया। आता झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे। ते सॉफ्ट व्हायसाठी मी झाकण ठेवलं, तर जास्त काय वेळ लागत नाही। थोडंसं हलकंसं असं पाणी सुटतं, तर सुटून द्यायचं। खूप चविष्ट होते बरं का चटणी, एकदा जरूर करून बघा। तर मी काय करते, 1 मिनिटभर असं थोड्या वेळानं हलवते, म्हणजे हे जे मोठे मोठे थोडेसे आहेत ना ते बारीक होते। 2च मिनटं मी मीडियम गॅसवर थोड्या वेळानं असं हलवलेलं आहे आणि जे मोठे मोठे टोमॅटो होते ना त्याचं थोडंसं असं बारीक करते, कारण झाकण ठेवलं की नाही की ते लय सॉफ्ट होतात, लगेच बारीक होतात। ह्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे भाजून मी मोठे मोठे असे कुटून घेतलेले आहेत। जास्त बारीक नाही कुटायचे, मोठे कुटायचे। मिक्स करून घेते मस्त असं बघा, फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। थोडं हलकंसं बारीक आणि बाकी सगळे असे मोठे मोठे असे आबडधोबडच कुटायचे, जास्त बारीक पण कुटायचे नाही आहेत। असं खाताना जावं येतं ना दाताखाली, तर खूप चविष्ट लागतं। आता ह्याच्यामध्ये थोडासा तुम्ही गूळ टाकू शकता, आता थोडीशी साखर टाकू शकता, नाही टाकलं तरी पण चालेल। देशी टमाट्याचं बनवलं का नाही तर थोडं जास्त आंबट असतं, तर मग जरूर टाकायचं। हे आपले साधे होते। थोडीशी कोथिंबीर, देठं पण त्याची घेतलेली आहेत। मिक्स करूया आपण। मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त असं। ह्याच्यामध्ये ना तुम्ही फ्रेश वाटाणे आता भेटतात का नाही, तर थोडेसे वाटाणे सोलून थोडेसे शिजवून घ्यायचे। शिजवताना काय करायचं, थोडंसं मीठ टाकायचं। कांद्याची पात जरी बारीक करून जरी टाकली तरी चालेल, खूप छान लागेल। 1-2च मिनटं मी झाकण ठेवणार आहे। बारीक गॅस केला होता आणि 2च मिनटं परत मी झाकण ठेवलं होतं, जेणेकरून जे आपण शेंगदाणे वगैरे टाकलेत का नाही ते पण थोडेसे वाफळतील। खरपूस भाजायचे शेंगदाणे। झटपट अशी चटणी करून बघा, खूप चविष्ट होते। टिफिनला वगैरे सुद्धा केली तरी चालेल। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।